नमस्कार. PM गायकवाड चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवत आहोत गावच्या तुरीचे शेंगा आहेत. मी पाव किलो तुरीचे शेंगा घेतले आहे. आता याला सोलूया आपण. तुरीचे शेंगा असे सोलायचे असतात. सगळे असे सोलून घेऊया. तुरीचे शेंगा सोलून झाले आहे. आपण ह्याची भजी करूया. आता गॅस पेटूया, तवा ठेवूया. तवा गरम होत आहे. तवा गरम झालेला आहे. आपण टाकूया तव्यावर. सर्व बियांना चांगलं व्यवस्थित फिरवून आपण चांगलं भाजून घेऊया. छोट आवाज करत आहे. तवा भाजलं म्हणून समजायचं. आपण भाजून झाले आहे तुरीची बिया. आपण बाउलमध्ये काढूया. एक 10 मिरच्या घेतल्या मी हिरवे. त्याला पण भाजून घेऊया. व्यवस्थित फिरूया. थोडंसं तेल टाकूया. व्यवस्थित परतून घेऊया. मिरच्या भाजून झालेल्या आहे. आपण मिरच्या काढून घेऊया प्लेटमध्ये. गॅस बंद करूया. तर हे मिरच्या आपण मिक्सरच्या भांड्यात टाकूया. पाव चम्मच मीठ टाकूया. आपण मिक्सरला वाटूया. मिरची वाटून झाली आहे. आपण बाउलमध्ये काढूया. हे बिया भाजलेल्या आपण मिक्सरमध्ये वाटून घेऊया. भांड्यात टाकूया. तुरीचे बिया वाटून झालेल्या आहेत. किती बारीक झालेलं आहे. आपण बाउलमध्ये काढून घेऊया. आपण गॅस पेटूया. कढई ठेवूया. कोणचं पण कढई चालते. तुरीच्या सोल्याच्या भजीला काय काय साहित्य लागते आपण बघूया. मीठ चवीपुरतं टाकूया. चण्याचं पीठ मी पावणा वाटी घेतले. 1 चम्मच अद्रक लसणाचं पेस्ट घेतले. एक मोठा कांदा कापून घेतले. एक टमाटा कापून घेतले. थोडंसं कोथिंबीर चिरून घेतले. 10 मिरच्याचं ठेचा करून घेतले. कढई गरम झालेलं आहे. आपण तेल टाकूया. 2 चम्मच तेल टाकलं आहे. 1 चम्मच जिरा टाकूया. एक मोठा कांदा चिरलेला टाकून घेऊया. मला व्यवस्थित परतून घेऊया. 1 चम्मच अद्रक लसणाचं पेस्ट टाकूया. त्याला पण व्यवस्थित परतून घेऊया. 1 टमाटा चिरलेला टाकून घेऊया. त्याला पण व्यवस्थित परतून घेऊया. 1 चम्मच हळद पावडर टाकूया. त्याला पण व्यवस्थित परतून घेऊया. आता हे 10 मिरच्या मी भाजून वाटून घेतल्या आहे. ते टाकून घेऊया. त्याला पण व्यवस्थित परतून घेऊया. वाटून घेतलेले तुरीच्या शेंगाची बिया आपण टाकून घेऊया. त्याला पण व्यवस्थित परतून घेऊया. मिरच्यामध्ये आपण वाटून घेतल्या वेळेस अर्धा चम्मच टाकला आहे. आता पाव चम्मच टाकूया मीठ. आपण व्यवस्थित परतून घेऊया. मी 2 गिलास पाणी टाकत आहे. त्याला व्यवस्थित परतून घेऊया आपण. तुम्ही जास्त पण टाकू शकता, कमी पण टाकू शकता. पावणा वाटी चण्याचं पीठ घेतलं आहोत. त्याला पाण्यात टाकून पातळ करून टाकूया. म्हणजे हातानं चांगलं मिक्स होते. चमचनं तेवढं मिक्स होत नाही. चण्याच्या पिठाला आपण पाण्यात पातळ केलं आहे. याला टाकून घेऊया. म्हणजे भाजी गाळा होत आहे. आपण व्यवस्थित फिरून घेऊया. चण्याचं पीठ टाकल्याने कसं गाळा झालं आहे. आणखीन शिजून गाळा होत आहे. 2 मिनटं गॅस स्लो करून झाकून ठेवूया वाफेवर. बघूया 2 मिनटं झाले आहे. आपली भाजी शिजून झाली का? वा किती छान झाली आहे भाजी. भाजी शिजून झाली आहे. आपण कोथिंबीर टाकून घेऊया. मला पण व्यवस्थित परतून घेऊया. तुरीच्या शेंगाची भजी आपली तयार झालेली आहे. आपण गॅस बंद करूया. या पद्धतीनं तुम्ही पण बनवून पहा, खाऊन पहा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा,
असेच आणखी व्हिडिओ पाहत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.